मातोश्री चषक हा एक दैदिप्यमान सोहळा पार पडतो। त्याचबरोबर महादेव तुपे वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य पदाधिकारी यांचं इथे शुभ आगमन होत आहे। या सर्वांचं या बोरगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक 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 स्वागत आहे। मी बोरगावचे ग्रामस्थ आहेत ना, विनंती करेन मान्यवरांना आपण थोडीशी जागा व्यासपीठावरती उपस्थित करून देऊया, कारण बोरगावावरती प्रेम करणारा अख्खा वाई तालुका आहे मित्रांनो। कारण मी सातत्याने सांगतो की क्रिकेट भेड बोरगाव, मग त्या कोणत्याही टीम असू द्या, सिक्कीम असू द्या, भैरवनाथ बोरगाव असू द्या, त्याचबरोबर मला वाटतं आणखी एक टीम आहे, कोणतेही असू द्या, बोरगाव खऱ्या अर्थानं प्रत्येक गावातील टीम आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं असणारा पाठबळ, त्याचबरोबर आभूषण धनावडे यांचं सुद्धा इथे शुभागमन होत आहे। त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कन्फर्म करून सांगा का कोणी बॅटिंग शौर्य 11 फील्डिंग का शौर्य 11 फील्डिंग त्यासाठीच करतोय, त्यासाठीच केली। नक्कीच प्रेमानंद चोरट साहेब आमच्यापर्यंत एक नक्कीच माहिती जतीन दादा धनावडे यांनाही नक्कीच सहर्ष स्वागत आहे। बोरगाव प्रीमियर लीग याचा उद्देश काय असावा तर चोरट साहेब नक्कीच एक सांगतायत, मार्गदर्शन करतायत की आज तुम्ही 8 टीम खेळवताय बोरगावच्या, म्हणजेच 140 खेळाडू अवेलेबल आहेत तुमच्याकडे। पुढच्या वर्षी वाई प्रीमियर लीग खेळत असताना तुमचा बोरगावचा एक लीग मध्ये संघ असावा, हा एक नक्कीच वाई प्रीमियर लीग मध्ये तुमचा बोरगावचा एक संघ खेळला जावा। त्यासाठी ओनरशिप नक्की तुमच्या गावातून अवेलेबल होईल, कारण 8 संघ घेण्यासाठी 8 ओनर तुमच्याकडे अवेलेबल आहेत। म्हणजेच काय तर WPL पुढच्या वर्षीमध्ये नक्कीच एक संघ या काळ भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव यांचा नक्कीच अस्तित्वात असेल। संतोष दादा वाडकर यांच्यासाठी 1001 रुपये लागलेत, अर्थातच 2 विकेट साठी। यस, सन्माननीय अजितजी वरे त्याचबरोबर महादेवजी तुपे यांच्याकडून संतोष दादा वाडकर विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। आभूषण धनावडे सागर वाडकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक। त्या दरम्यान इथे काय घडतंय, चेंडू जाईल लोंगन सीमारेषा बाहेर चौकारासाठी। फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संतोष वाडकर, सागर वाडकर, संतोष सकपाल सॉरी, आणि संतोष वाडकर गोलंदाजी मार्कवरती। धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 6। हो, इथे मात्र चांगला चेंडू होता गोल्डन स्पॉटला, इथे मात्र सागर वाडकर मॅन ऑफ द मॅच। दर्शन दादा भरगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे। अमृत बेलोशे 1 हँडेड 1 मॅन आर्मी लढले, खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना 28 धावा आपल्या भत्त्यातून काढल्या, त्याचबरोबर 3 धाब्यांचं षटक हाताळलं। दर्शन दादा भनगे शिवसेना विभाग प्रमुख वाशी विभाग, त्याचबरोबर जतीन दादा धनावडे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय। संपूर्ण वाई टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं संचालक म्हणायला हरकत नाही, कारण ज्यांच्या माध्यमातून प्रोटेक्ट केलं गेलं वाई टेनिस क्रिकेटला ती सर्व मंडळी मुख्य व्यासपीठावरती आहेत। मध्ये अजित वरे साहेब असतील, दर्शन दादा असतील, चोरट साहेब असतील, जतीन धनावडे असतील, त्याचबरोबर नाना चौधरी असतील, महादेव तुपे असतील, ही संपूर्ण मंडळी आहे ना मित्रांनो वाई टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान देणारी आहेत। आणि त्याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्रिकेट आहे ना त्यासाठी सुद्धा यांचं योगदान आहे, कारण आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र लीग मध्ये सुद्धा आपले वाई विभागातील ओनर आपल्याला पाहायला मिळतात। तर जाऊया मॅच कडे, गोलंदाजी मार्कवरतून येत आहेत। आभूषण धनावडे यांच्याकडून सागर वाडकर 3 षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय।
चार ना चार ना शंकर धनावडे यांच्याकडून सागर यांच्यासाठी षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आहे. चौका कोणी मारलाय संतोष सप्पा दोन चौका मारले का त्यांनी संतोष सकपाळ गोलंदाजी ट्रॅकवरतून बॅटिंग बॅटिंग साठी आहेत. इथे मात्र खबर रिझनला थोडंसं बबलिंग झालं. दुसरी धाबेचा प्रयत्न नाही सांगतायत सागर. तर संतोष संदीप वाडकर गोलंदाजी मार्क होतो. स्ट्राईकला सागर वाडकर ना सागर वाडकर हो हो लांब केलाय. अगळा वेगळा फटका पाहायला मिळाला. ते कव्हरच्या डोक्यावरतून परंतु एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनला परंतु 2 धाबा रोखू शकत नाही. त्या दरम्यान आदरणीय शंकर धनावडे टोळी क्रमांक 5005 नो बॉल आहे. लाईनचा नो एक्स्ट्रा नंबरचा हात लागलाय. यस हाईट फॅक्टर आहे का? यस बिमरचा नो आहे. तर त्याचबरोबर शंकर धनावडे भगवान धनावडे टोळी क्रमांक 5005 कांदा बटाटा मार्केट. त्याचबरोबर मेहता कर्मचारी श्याम धनावडे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रीहिट हो 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 संकेत मात्र सागर मात्र तो फायदा उचलू शकले नाहीये. कंबरेपर्यंत हात गेलाय. का फटका मिस केला तर फुटवर का वापरलं नाहीये. मी सातत्यानं सांगतो तुमचे पाय हलणार तरच तुम्ही मोठा फटका खेळू शकणार आहे. तुम्ही जागेवरती खडे खडे खेळाल तर नक्कीच मिसेंडिक फटके आपल्याला पाहायला मिळतील आणि ते घडलंय. संतोष सकपाळ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून डान्सिंग ग्राउंड हो 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 हो. इथे मात्र सागर यांना मोह आवरत नाहीये मोठ्या फटके. कारण एक असं व्यक्तिमत्व आहे ना वाईट चेंडूचा. इथे नक्कीच पंच इशारा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुरेंद्र धनावडे खऱ्या अर्थानं त्याचबरोबर चेतनजी धनावडे यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सागर खऱ्या अर्थानं धनावडे यांच्याबद्दल बोलायचं झालं ना तर खूप अतिशय दर्जेदार सागर वाडकर त्याचबरोबर किरण धनावडे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. हो 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 सागर वाडकर खूप डॉट चेंडू खेळतायत. अभूषण धनावडे यांच्याकडून षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर वाडकर इथे मात्र थोडासा स्टॅन्ड घ्यावा लागेल. तुम्हाला चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचावे लागेल कारण डॉट चेंडूची संख्या खूप होते. संतोष काय गोलंदाजी करतायत यार. हो इथे मात्र एक वेगळा झटीचा फटका. पाहिलं गेलं तर डी झोन मध्ये चेंडू जाईल एका धावेसाठी. धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 16 धावा. धावसंख्या चांगली आहे म्हणेन. भाऊया पुन्हा एकदा सागर अतिशय चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. हो हो इथे मात्र आणखीन एक लो फुलटॉस आला. दिशा दिली आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक असतील. लॉंग ऑफचे फिकी होईल. त्या दरम्यान दुसऱ्या धाबेचा मानस आणि 2 धाबा कंप्लीट झाल्या गेल्या. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र बिनबाद 18 धाबा. 9च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातात. टीम मात्र शौर्य 11च्या माध्यमातून. चला चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. नवीन गोलंदाज रिप्लेसमेंट द्या लगेच. तर टीम काळ भैरवनाथ 11 संघ खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचलाय. बिनबाद 18 वरती 2 षटक संपलाय. गोलंदाजी मार्क वरती येतात. स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. संतोष सकपाळ आर्यन वाडकर पहिला चेंडू घेऊन निघतायत. हो हो चांगला फ्लिक केलाय. सूर्याची स्टाईल थोडीशी पाहायला मिळाली. चेंडू गलत क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी. खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करताना मित्रांनो त्यावेळेस नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण चेंडूचा टप्पाचा अनुमान लावणं खूप गरजेचं असतंय. कारण थोडासा वरतून गेला तर तिथे मात्र संघासाठी 4 धाबा आपण बहाल करत असतो अपोजिट संघाला आणि ते घडताना पाहायला मिळालं. 4 धाब्यावर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 22 ऑन स्कोर. पण 22 धाबा धावफलकावरती लागल्यात.
पुन्हा एकदा आयरन खोलवर टप्प्याचा चेंडू वा सुरेख गोलंदाजी आहे इथे मात्र या सिच्युएशनला कारण खऱ्या अर्थानं जर मिडल ओव्हरचं षटक असतं थोडस सांभाळून खेळलं जातं फलंदाज पाहिलं गेलं तर या षटकामध्ये मोठी जोखीम घेण्याचा करत नाहीये परंतु नंतरच्या षटकासाठी तो स्टॅमिना आपण बाहेर काढताना पाहायला मिळतात परंतु इथे लॉप केलाय भिरकावलाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र सुरेख झेल टिपलाय लंगन रिझलला मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने संतोष सकपाळ संतोष बाद झाले नेक्स्ट मॅच दर्शन 11 विपक्ष श्रीनाथ 11 या दोन संघांना विनंती असेल संघर्ष कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचंय नेक्स्ट टास्क केला जाईल दर्शन 11 विपक्ष टीम श्रीनाथ 11 नेक्स्ट टास्क केला जाईल रिपोर्टिंग करा चला चला स्पीडअप घ्या नवीन फलंदाज कोण आलाय तुषार वाडकर चला स्पीडअप ठेवा विनंती असेल आपल्याला शैलेश जाधव परतवडी यांचं इथे आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत आहे या मंचावरती स्थानपन्न व्हा तुषार वाडकर पहिला चेंडू फेस करत असताना चांगला क्लिक केला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडस बबलिंग झालंय ओहो आमच्या ग्रामस्थांना तिथे फील्ड करायची मुभा नाहीये आपल्याला आपण बाहेरून जा प्लीज कारण मॅच खूप महत्वाचे असतात सातत्यानं आपण पाहिलं लीगच्या स्पर्धा होतात एक एक धाव खूप महत्वाची असते एंड डॉट बॉल आहे का यस अडवलाय म्हणल्यानंतर तिथे ती धावग्रह धरली जाणार नाही पंच नक्कीच कळवतायत डेड बॉलची घोषणा केली गेली आहे मोह आमच्या प्रेक्षक मायबापाला सुद्धा आवरला जात नाहीये कारण क्रिकेट हा असा खेळ आहे हो लॉब केला जोर कसफटका केलाय समोरच्या दिशेने इथे मात्र येतील लॉंगोचे क्षेत्ररक्षक वा सुरेख क्षेत्ररक्षण आहे फेकी पहा अतिशय जलद गतीने आहे एक आणि एकच धाव फक्त तिथे मात्र पाहायला मिळते 23 ऑन स्कोर बोर्ड 23 धावा धावफलकावरती सागर बाडकर या नावावरती नक्कीच प्रत्येकाच्या नजरा आहेत प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा आहे पंच सांगतायत बायच्या स्वरूपामध्ये एकदा म्हणजे बाईन मात्र दिला नाहीये बारकाईनं पाहिलं होतं सागर वाडकर यांनी तर इथे मात्र व्हॅलिड चेंडू ठरवलाय परंतु एक धाव बायच्या स्वरूपामध्ये आले 24 ऑन स्कोर बोर्ड 24 धावा बादशी रडार हो सागर वाडकर डॉट चेंडू एंड ऑफ द 3 षटक 3 षटकाचा खेळ संपलाय 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात शेवटच्या षटकासाठी कोणाला प्रचारण केलं जाईल दर्शन 11 विपक्ष टीम श्रीनाथ 11 दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस साठी बाडकर यांच्याकडून अपेक्षा वाढल्या गेल्या जातात संघ मालकांकडून आणि संपूर्ण गावाकडून कारण गावचा स्टार खेळाडू म्हणून सागर बाडकर यांच्याकडे सातत्यानं पाहिलंय आपल्या एक गाव वाकऱ्याच्या क्रिकेटमध्ये सागर बाडकर खूप भूमिका बजावतात भैरवनाथ क्रीडा मंडळासाठी ओ यू मिस आय डेफिनेटली जल्लोष पहा गोलंदाजांचा अतुल बाडकर कारण सागरची विकेट घ्यायची म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं एक जल्लोषपूर्ण वातावरण अतुल वाडकर यांच्यासाठी गणेश वाडकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय पहा यस कारण सागर हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो कारण ज्याच्या वेळेस मी श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव हा संघ खेळताना पाहतो ना बाई टेनिस क्रिकेटमध्ये त्यामुळे सागरकडे खूप मोठी क्षमता असते खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती नजरा असतात प्रत्येकाच्या आणि संपूर्ण बोरगाव बुद्रुक या गावाच्या परंतु आज मात्र एक खेळीमेळीचं वातावरण एक गाव आणि लीग नवीन फलंदाज अभिजित वाडकर अतुल वाडकर पुन्हा एकदा निघतायत ओहो चांगला चेंडू होता परंतु त्यावरती खरोखर चांगला फटका पाहायला मिळाला कारण
एकदम क्रॉस लाईन खेळताना सरळ बॅट येणं खरोखरच खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतं आपल्याला, आणि ते मात्र पाहायला मिळालं आपल्याला. एक धाव घेतली, धावसंख्येचा विचार केला तर 25. 25 धावावरती याच फुल टॉस चेंडू त्याला भिरकावलाय. वा बाय वा, काय सुंदर कलेक्शन, अतिशय दर्जेदार झेल शुभम वाडकर यांच्याकडून. खरोखरच तर विकेटचं पतन आहे, कारण पंच बारक्यानं पाहता चेंडू लँड एस्टन मध्ये होणार ही नक्कीच पंच पूर्व अनुमान लावत असतात. परंतु शुभमचं कौतुक करेन, काय अतिशय दर्जेदार हाईटचा पुरेपूर वापर, कारण आपल्याकडे काही गोष्टी असतात ना त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे, आणि तो इथं मात्र करतात. आकाश वाडकर नवीन फलंदाज, चला स्ट्राईकला नवीन फलंदाज, चला चला स्पीडअप घ्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्यानं नियम ऍडिशन झालाय, मला वाटतं गेल्या वर्षीपासून हा नियम आलाय की येणारा फलंदाज खऱ्या अर्थानं नवीन स्ट्राईकला जाणार. गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. हो हा पटका इथे मात्र डायरेक्ट हिट, हो 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 हो, परंतु नाही झाला. संतोष दादा वाडकर रेस्टच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज अतुल वाडकर अतिशय दर्जेदार षटक हाताळलंय. हो सुरेख विकेटचं पतन संतोष वाडकर यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं एसटी रक्षण झालंय, आणि इथे मात्र 26 धावा फक्त धावफलकावरती लागल्या. 27 धाब्यांचं आव्हान असेल टीम शौर्य 11 संघासमोर. 27 धावांचं आव्हान, आणि टॉस साठी या प्लीज टीम दर्शन 11 आणि श्रीनाथ 11 संघाचे कर्णधार या टॉस साठी. आणि मी टॉस साठी आदरणीय दर्शनदादा भनगे, त्याचबरोबर जतीनदादा धनावडे, अजितजी वरे साहेब, प्रेमानंदजी चोरट साहेब, नाना चौधरी, महादेव तुपे, शैलेश जाधव, श्याम धनावडे या सर्वांना विनंती करतो, कारण तुम्ही परत नक्कीच एवढा वेळ थांबणार नाही, जाणार. त्यासाठी विनंती करतो संपूर्ण बाय टेनिस क्रिकेट आणि यासाठी अखंडपणे काम करणारी ही सर्व मंडळी यांना विनंती करतो, आपण या सर्वांनी टॉस का बॉस या ठिकाणी सातत्यानं आपण जर पाहिलं तर बाय टेनिस क्रिकेट म्हटलं हो हो. आणि मग आपण बाजूला जर 40+ घनसोलीचं मैदान पाहिलं तर तिथे मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग चालू आहे, आणि त्यामध्ये मातोश्री 11 अर्थातच जतीनदादा धनावडे संघ तिथे खेळतोय, आणि मला वाटतं टॉप मध्ये हा संघ जाऊन पोहोचलाय. म्हणजेच काय तर नक्कीच वाईट टेनिस क्रिकेटला आणखीन एक चांगली बातमी आपल्यापर्यंत येते. तर टॉस टीम दर्शन 11 विपक्ष टीम श्रीनाथ 11 या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल आपण करतोय. टॉस केला जातोय. आदरणीय दर्शनदादा भनगे, स्विंग द कॉइन, छापा द कॉल दर्शन 11, आणि छापा टॉस जातो दर्शन 11च्या बाजूने. खऱ्या अर्थानं दुसरी मॅच खेळताय, टॉस जिंकलाय, काय चॉईस कराल? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण घेताय, उन्हाचा तडाखा वाढतोय, किती धावांपर्यंत रोखाल टीम खऱ्या अर्थानं श्रीनाथ 11ला? 30 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल आमचा. त्यांची बॅटिंग थोडी चांगली आहे, पण आमची बॉलिंग पण तेवढेच चांगली आहे, प्रयत्न आहे आमचा. 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल. टॉस हरलाय, बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत झालं? आधीच्या सामन्याचा विचार केला तर नक्कीच आमचे फलंदाज भारी पडले होते, त्यामुळे नक्कीच 40च्या पार आपण धावू शकतो असा मला अंदाज आहे. तशा प्रकारची फलंदाजी आमच्या फलंदाजाकडून अपेक्षित आहे. धन्यवाद असतील, कारण थोडा वेळ आपण इथे वाईट टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला वाटतं मागच्याच वीक मध्ये 11 मंडळाच्या माध्यमातून एक स्पर्धा झाली होती. दर्शनदादा भनगे यांच्या खऱ्या अर्थानं मंडळाच्या माध्यमातून दादा एक गाव आणि एका गावाची लीग, तर ह्या स्पर्धा अपेक्षित गावाकडे असतात, परंतु बोरगावच्या वतीनं एक आगळं वेगळं आयोजन. खरं मी तर पाहिलं, मी जवळजवळ 8 वर्ष झाले असतील KSK स्थापन होऊन, तेव्हापासून समालोचन करतोय, परंतु एक गावची लीग होत नाही, पहिली लीग होते. दादा स्पर्धे
बोरगाव प्रीमियर लीग प्रथम वर्ष. खूप चांगली अशी प्रीमियर लीग. मला असं वाटलं की कुठली तरी टुर्नामेंट चालू आहे. इथे आल्यानंतर इकडे 8 संघ बघितले, एका गावामध्ये 8 संघ त्याला खूप चांगला अभिमानास्पद वाटला. आणि खरं तर ह्या स्पर्धेचा यांच्या टीमला खूप फायदा होईल पुढच्या वर्षी. एवढे चांगले खेळाडू समोर येतील की जेणेकरून त्यांची 1 गाव 11 म्हणजे 11 प्लेयर चांगले आपल्याला पुढच्या वर्षी बघायला भेटतील. आणि खूप चांगलं संतोष वाडकर, गणेश वाडकर असे व त्यांच्याबरोबर असणारे सगळे त्यांचे सहकारी खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. आपण पाहिलं तर आपल्या नेतृत्वामध्ये गेल्या सातत्यपूर्व 4 ते 5 वर्ष झालं बाई टेनिस क्रिकेट प्रगती करतोय. मी सातत्यानं सांगत असतो, मी कुठेही गेलो ना, खाली अति छत्तीसगड खऱ्या अर्थानं तिकडे विभागामध्ये गेलो तरी बाई टेनिस उल्लेख करत असतो. आपल्या चांगलं कार्य चाललंय, परंतु वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला आली. स्पर्धेबद्दल काय सांगाल? आगळी वेगळी आहे. आणि मी प्रथम संपूर्ण बोरगावचे जे ग्रामस्थ आहेत मुंबई आणि गावचे त्यांचे आभार मानतो. कारण की 1 गाव 11ची स्पर्धा आयोजन करायला खूप त्रास असतो, तरी त्यांनी स्वतःच्या गावाची एक प्रीमियर लीग, आणि मला वाटतं ही वाई तालुक्यातली पहिली प्रीमियर लीग असेल की जी मुंबईमध्ये पहिल्यांदा खेळत आहे. त्याचा दर्शन दादांनी जे सांगितलं की यांना पुढील वर्षी ज्यावेळी वाई टेनिसमध्ये त्यांना खूप फायदा होईल. कारण जेव्हा 180 खेळाडूंमधून तुम्हाला 11 चॉईस करायची, म्हणजे 15 ते एकदम. आणि पुढच्या वर्षी हा संघ मला वाटतंय की नक्कीच विजेता होईल. धन्यवाद. मुलाचं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्व मानतो. आणि आपल्याला विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न व्हायचं आहे. लाईव्ह चालू आहे, परंतु आयोजन समितीला विनंती करेन, आपण सर्व मान्यवरांचा आपण सत्कार समारंभ येणाऱ्या एका षटकानंतर आपण घेऊया. मी सर्वांना विनंती करतो, आपण मंचावरती बसा. अविनाश गोळे साहेब शिवसेना शाखा प्रमुख कोपरगणे यांचं येथे स्वागत होत आहे. सर्वांना विनंती, आपण बसून घ्या प्लीज. या दोघे तिघे जण या ना पुढे या. मॅच चालू आहेत तर नक्कीच थोडंसं कॅमेरा म्हणलं पण विनंती करेन, आपण थोडे 2-3 मिनिटं आपण कॅमेरा इकडे कॉम्बॉक्स कडे घ्या. कारण पाहिलं मी सातत्यानं सांगतो की ज्यांच्या माध्यमातून वाई टेनिस क्रिकेट चालवलं जाते ना मित्रांनो, वाई तालुक्याचं क्रिकेट, ती सर्व मंडळी मुख्य व्यासपीठावरती आहेत. मी खऱ्या अर्थानं वाशी शिवसेना विभाग प्रमुख अर्थातच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दर्शनदादा भनगे यांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करूया. त्या दरम्यान कव्हर रिझन मधून एक फटका चांगलाच असतोय, परंतु प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, नाही, विकेट आहे. यस. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बेलापूर तर नक्कीच पहा, प्रोटेक्ट केलं जाते म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं वाई टेनिस क्रिकेट आणि त्यांच्या माध्यमातून खूप सारं कार्य आतापर्यंत संपन्न झालं. ते अध्यक्ष सन्माननीय अजितजी वरे साहेब यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. कारण पदाला खूप महत्व आहे मित्रांनो, आणि त्यावरती काम करत असताना निस्वार्थपणे काम करणं हा त्यातील एक अमूल्य घटक आहे, आणि तो अजित वरे यांच्या माध्यमातून आतापर्यंत जोपासला गेला. तर इथे अजित वरे सन्माननीय वाई टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष यांना इथे आम्ही सन्मानित करतोय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बेलापूर विधानसभा सन्माननीय अध्यक्ष आणि मातोश्री प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय जतीन दादा धनावडे आणि खरोखरच आमच्या कुरोशी गावचे जावई आहेत, त्यांचा इथे सन्मान होतोय. आणि मातोश्री प्रतिष्ठान, मातोश्री 11 खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये टॉप मध्ये दाखल झाला आहे, ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रेमानंदजी चोरट साहेब, खऱ्या अर्थानं एक क्रिकेट बेड व्यक्तिमत्व, त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. खूप साऱ्या टिप्स असतात. मी जेव्हा एखादी स्पर्धा अटेंड करतो ना,
त्या वेळेस आदरणीय चोरट साहेब काही गोष्टी बारकाईने सांगत असतात की गणेश यस सर व्हाईट बॉल आहे, थोडस तिकडे लक्ष द्या. आणि इथे मात्र त्याचबरोबर नाना चौधरी, नानांचं सुद्धा खूप मोठं मार्गदर्शन असते सातत्याने आमच्यासाठी. त्यांनाही आपण या ठिकाणी नाना चौधरी यांना या ठिकाणी सन्मानित करूया. त्याचबरोबर महादेवजी तुपे यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. 5 धावा झालेल्या आहेत फलकावरती. डी झोन आहे. यस महादेव तुपे, नाना आलेत. नानांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. कारण क्रिकेटपटू तर क्रिकेट खेळ दाखवतात, परंतु तुम्हाला व्यासपीठ, तुम्हाला प्लॅटफॉर्म तयार करून देणं ही खूप काळाची गरज असते. आणि याच व्यक्तींच्या माध्यमातून त्या स्पर्धा भरवल्या जातात, स्पर्धेसाठी मार्गदर्शन सहकार्य केलं जाते. बॉलिंगसाठी राहुल वाडकर आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल शैलेश जाधव, त्याचबरोबर श्याम धन्नावडे यांनाही आपण सन्मानित करा मुख्य व्यासपीठावरती. श्याम धनावडे, श्याम धनावडे, त्याचबरोबर अविनाशजी गोळे, शिवसेना शाखा प्रमुख कोपर किरणे. धाव फलकावर 6 धावा झालेल्या आहेत. अविनाशजी गोळे, श्याम धनावडे, मेहता कर्मचारी. त्या दरम्यान इथे मोठा लॉब केला जातो, परंतु सागर वाडकर तिथे आहे. सी कॉर्नरला पकडला जाईल झेल, विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. कोण आउट झाला? रोहित वाडकर. तर अविनाश गोळे यांना सन्मानित करा प्लीज. आयोजन समिती लक्ष द्या. रोहित गोळे, त्याचबरोबर हितेश भिल्लारे यांनाही आपण सन्मानित करूया. हितेशजी भिल्लारे, त्याचबरोबर भगवान धन्नावडे आपल्याला या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. त्याचबरोबर मुरलीधर पाटणे, भगवान धन्नावडे यांनाही आपण सन्मानित करतोय. बोर्ड आणलं ना ते लावायला. यास वा भाई वा, काय असती रक्षण आहे यार. पल्लातून सुरेख बॅक टू बॅक विकेटचं पतन. इथे मात्र शौर्य 11 अडचणीमध्ये येतोय का? फक्त मला वाटतं किती धावा होणार? 6 धावा झालेल्या आहे आणि 2 विकेट झालेले आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक 2 चालू आहे, म्हणजे मात्र मॅच फसत चालले शौर्य 11 संघासाठी. 4 विकेट झालेले आहेत. सन्मान केला जातोय. या 6 धावा धावफलकावरती लागल्यात. संतोष वाडकर मैदानाच्या आतमध्ये आहेत खरे, परंतु फक्त पडझड पडझड पडझड. तू चल मै आया शौर्य 11चं चाललंय. खऱ्या अर्थानं थांबवावं लागेल, कुणाला तरी पार्टनरशिप करावी लागेल, कारण भागीदारी खूप महत्वाची असते जीवनामध्ये. मग ती आपल्या खऱ्या अर्थानं धर्मपत्नी सोबत केलेली खऱ्या अर्थानं जीवनाची भागीदारी ही सुद्धा खूप मोलाची असते. तशीच क्रिकेटच्या पटलावरती 2 खेळाडूंमध्ये झालेली भागीदारी, पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. आता मात्र शौर्य 11 संघासाठी कोणीतरी उभं राहणं गरजेचं असेल, कारण नवीन फलंदाज अजय वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, परंतु संतोष वाडकर मात्र दुसऱ्या एंडला उभे आहेत. हो, इथे मात्र वेगळा धाटीचा फटका, सुपला शॉट खेळायचा होता. चेंडू एज लागते, लॉंग स्टॉपला जाईल 1 आणि 1 धावेसाठी. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं काळ भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव अर्थातच बोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपण आलात, बराच वेळ इथे व्यासपीठावरती दिलात, वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल संपूर्ण बोरगावकरांच्या वतीनं, संपूर्ण ग्रामस्थ आणि मुंबईकरांच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही. संतोष वाडकर यांच्या डोक्यामध्ये काय असेल? 26 ला
26 टू बिन म्हणजेच 8 धावा निघाल्या. 12-18चं समीकरण आलंय. 12-18. कसं खाली बसा दिसा आम्हाला कोण आहे बॉलर संतोष ओहो फटका बसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो हा संतोष वाडकर बॅक टू द पवेलियन. मित्रांनो मी सातत्यानं सांगतोय की आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. काय बिघडणार आहे खऱ्या अर्थानं, कारण इथे तर आपलेच गावचे लोक आहेत पण इथून काही दिसत नाही व्यवस्थित किंवा काही गोष्टी आहेत. वा वा सुरेख 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 आपलातून चेंडू दर्जेदार होता. त्यावरती आलेला स्ट्रेट ड्राईव्ह सुद्धा दर्जेदार होता. फलंदाज आहेत ओंकार वाडकर. डॉट बॉल ना डॉट डिलिव्हरी आली परंतु काय गतीने जेवढा आला त्याहून दुगण्या गतीने फटका आला होता परंतु एस्टनचा भेद घेतला. गोलंदाज मात्र संतोष ना वा बाय वा संतोष सकपाळ. काय सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्षक दाखवत आहेत. 10 चेंडू 18 18 धावांची गरज. झालंय तर एक धाव कंप्लीट झाली परंतु आता एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. कोणाच्या बाट मधून येईल खऱ्या अर्थानं. दोन पाय एकच धाव गेली. दोन आले सॉरी 2 धावा आले. रेड बॉल. किती पाहिजे किती झालं 4 बॉल झाले ते 10 धाव झाले 16 पाहिजे 8 बॉल 8-16 समीकरण आहे नव्याने. मोठा फटका अपेक्षित आहे इथे मात्र आलाय परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा मानस 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 आणि कंप्लीट. हो यस आशा सोडली होती परंतु इथे मात्र धाव कंप्लीट झाले म्हणजे 2 धावा अर्जित झाल्या. 12 धावा धाव फलकावरती आहेत. काय गोलंदाजी चालली यार आपलातून. काळ भैरवनाथ 11 संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. संतोष सकपाळ अतिशय बहारदार गोलंदाजी करतायत. 7 चेंडू 7-14चं इक्वेशन. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. यावरती मोठा क्रॅकिंग शॉट फटका येणं गरजेचं असेल. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आपण पाहिलं तर ओंकार वाडकर आहेत. ओहो इथे मात्र फटका लॉंग स्टॉपला जाईल. उंची आहे परंतु फक्त 1 आणि एकाच धाबेसाठी असेल. आता मात्र 6-13चं इक्वेशन आहे आणि T20चा जमाना म्हणजे 6-13 खूप नाही आहे. 25 धावा काढल्या जात आहेत. 26 धावा नव्हे 30 धावा. गेल्या वर्षी रिंकू सिंगचं 1 षटकातील बॅटिंग पाठवा. एकाच षटकाने स्टार बनवला रिंकू सिंगला मित्रांनो. म्हणजेच काय तर इथे आता स्टार होण्याची संधी असेल. ओंकार आणि 13 झाले 27 बनवायचे आहेत ना 27 बनवायचे सॉरी 27 धावांचा आपण आहे म्हणजे 6-14चं इक्वेशन आहे. बॉलर गोलंदाज येत आहेत. बॉलरचं नाव कळवा प्लीज. तुषार बाडकर गोलंदाजी मार्क वरती येतील. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज असतील अजय बाडकर. नॉन स्ट्राईक एंडला ओंकार बाडकर. पहिला चेंडू अलाउंड कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय सी कॉर्नरला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. इथे मात्र दुसऱ्या धावेचा मानस असेल आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. आता मात्र धावा तुम्हाला फक्त धावा धाव करावी लागणार आहे कारण आता जर विचार केला तर 5-12 परंतु तुम्ही 2-2 धावा काढून थोडंसं समीकरण जुळणार नाहीये. त्यासाठी एक मोठा फटका आवश्यक आहे. कोण जबाबदारी घेणार? 2 मोठ्या फटक्यांची मॅच आहे कारण आज खऱ्या अर्थानं आयपीएलचा जमाना आहे. म्हटलं की षटकाराने फिनिश केली जातात मॅचेस. इथे मात्र काय घडेल
पाहायचंय पुढचा चेंडू, गोलंदाज निघतायत. बादशीर हो 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 पुलटो चेंडू होता आणि तो आला डॉट. खऱ्या अर्थानं शौरी 11 थोडासा बागपुटला ढकलला गेला होता. ज्यावेळेस आपण पाहिलं 24-27चं समीकरण होतं ना, त्यावेळेस कुठेही वाटलं नव्हतं टीम शौरी 11 हा सामना गमावेल. परंतु इथे मात्र काळ भैरवनाथ 11चं कौतुक करेन. ओ वा भाई वा, सुरेख गोलंदाजी. ओंकारला स्ट्राईकला आणायला पाहिजे होतं मी म्हणेन, कारण ओंकार बाडकर बॅटिंग चांगली करू शकतात. परंतु इथे मात्र फलंदाज अजय बाडकर बॅक टू बॅक 2 निर्धाव. परंतु गोलंदाजांचं कौतुक करेन. तुषार बाडकर काय गोलंदाजी करतायत, स्विंग इन मिस करतायत. 3-12चं समीकरण आलंय. 3 चौकारांची अपेक्षा केली जाईल. पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन, डी झोन मध्ये चेंडू जाईल. ओंकार बाडकर निराश आहेत, कारण त्यांना मी तर म्हणेन की खऱ्या अर्थानं स्ट्राईक तुमच्याकडे ठेवायला हवी होती, परंतु ते घडलं नाहीये. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती 1च धाव अपेक्षित होतं, कारण फिटनेस नाहीये पाहिलं गेलं तर अजय बाडकर यांच्याकडे. म्हणजेच ओंकारला त्यांना स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं. पहा इथे मात्र काय गोलंदाजी झाली यार. तुषार बाडकर अतिशय देखणी गोलंदाजी, सुरेख टेम्परामेंट वापरलं आणि आपल्या टीमला मात्र मॅच मध्ये घेऊन आले. शेवटचा चेंडू असेल मॅच औपचारिक स्थितीमध्ये. चला टीम दर्शन 11 विपक्ष टीम श्रीनाथ 11 दोन्ही संघ चला आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. विन द मॅच टीम काळ भैरवनाथ 11 हा संघ ठरतोय सेकंड मॅच विन. खूप खूप अभिनंदन असेल, कारण एक मॅच जिंकून आले होते.